नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. आता सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर अशा भाज्या उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आता त्याच मेथीच्या भाजीची एक नवीन रेसिपी आपण पाहणार आहोत. ती म्हणजे कढी मेथी किंवा ताकातली मेथी. आता ती रेसिपी बनवण्यासाठी आपण पाहणार आहोत. मी एका पातेल्यामध्ये ताक घेतलेलं आहे. साधारण अर्धा पातेल ताक घेतलेला आहे आणि एक जुडी मेथी निवडून व्यवस्थित धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन आणि एका वाटीमध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण 2 चमचे बेसन आहे ते या पातेल्यामध्ये व्यवस्थित मिक्स गाठी फोडून घ्यायचं आहे. हे बेसन ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. अशा पद्धतीनं मी हे बेसन सर्व ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. आता मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. त्यानंतर आपण जी बारीक करून घेतलेली मिरची होती ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे साधारण वाटण व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची आहे आणि या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता मेथी साधारण 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, जेणेकरून या मेथीतील कच्चापणा व कडूपणा निघून जाईल. या स्टेजपर्यंत अगदी व्यवस्थित मेथी शिजवून घ्यायची आहे. मेथी व्यवस्थित शिजली की आपल्याला कडू देखील लागणार नाही. आता आपली मेथी व्यवस्थित शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून त्या मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ताकामध्ये बेसन मिक्स करून घेतलेलं ते ताक आता या मेथीमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. आता मेथीमध्ये ताक घातल्यानंतर ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ताक घातल्यानंतर आपण व्यवस्थित जोपर्यंत ताकाला उकळी येत नाही तोपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली होणारी कढी फुटणार नाही. त्यामुळे अधूनमधून सारखं ढवळत राहायचं. आणि एक खास टिप म्हणजे याच्यामध्ये ताक घातल्यानंतर लगेच मीठ घालायचं नाही. जोपर्यंत आपल्या कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. कढीला उकळी यायला सुरुवात झाली की साधारण 1 मिनिटभर उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या या कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता अधूनमधून असंच ढवळत राहायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतल्यानंतर देखील 1 मिनिटभर असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढी आपली ढवळत राहायची आहे. अशा पद्धतीनं कढीला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही कढी मेथी रेसिपी एकदम नवीन आहे आणि थंडीच्या दिवसात खाण्यासाठी सुद्धा एकदम हेल्दी आहे आणि नेहमीच्या कढीपेक्षा अगदी चवीला वेगळी आणि मस्त लागते. त्यामुळे तुम्ही आता मेथीचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही नक्की कढी मेथी रेसिपी ट्राय करू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने आपली कढी मेथी रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही कढी मेथीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब